YP पवार नगर मित्रमंडळ या मंडळाचे आज सर्व सभासद इथं उभे आहेत आणि त्यांच्याकडून या मंडळाविषयी आणि इथे दरवर्षी बसवल्या जाणाऱ्या गणपती बाप्पांच्या विषयी जाणून घेणार आहोत. तर सर काय सांगाल, दरवर्षी इथे मोठ्या प्रमाणात गणेशोत्सव साजरा केला जातो, याबद्दल तुमचं मत काय आहे? 2017 पासून YP पवार नगर मित्रमंडळ मुंबईतून मूर्ती आत्तापर्यंत आणलेले आहेत आणि आत्तापर्यंत बरेच असे 21 फुटी मूर्ती वेगवेगळ्या रूपामध्ये आम्ही कोल्हापूरकरांना दाखवण्याचा प्रयत्न केलेला आहे. आणि गेल्या वर्षी जी अरुणदादांनी परेलचा राजा मूर्ती केली, ती मूर्ती बघून आम्ही ठरवलं की यावर्षी दादांना आपली मूर्ती द्यायची आणि त्यांच्या हस्तेच एक मूर्ती आपली बॅलेन्सिंग मूर्ती करायची आणि कोल्हापूरकरांना एक चांगली अशी मूर्ती या गणेश उत्सवामध्ये सादर करायची. या पद्धतीनं सगळ्या पोरांचं कष्ट आणि दादांचं सहकार्य लागल्यामुळं आता इथंपर्यंत आम्ही पोहोचलो आहे आणि लवकरच आपली आता मूर्ती गणेश उत्सवामध्ये लोकांना बघण्यास मिळेल. सर तुम्ही काय सांगाल, या मंडळाचं वैशिष्ट्य काय आहे? मंडळाचे वैशिष्ट्य म्हणजे आपली मंडळाची स्थापना ही 1972 साली झालेली आहे. आम्ही प्रत्येक वर्षी कोल्हापूरकरांना काहीतरी एक नवीन म्हणजे अनुभव देण्याचा प्रयत्न करतो आणि आम्ही म्हणजे असेच अनुभव येणाऱ्या काळात पण आम्ही कोल्हापूरकरांना देऊ. आणि जो यावर्षीचा गणेशोत्सव असणार आहे तो आम्ही एक म्हणजे कोल्हापूरकरांना एक नवीन अनुभव देण्याचा एक चांगलाच प्रयत्न करणार आहे, जेणेकरून म्हणजे कोल्हापूरकरांना पण एकदम म्हणजे ते बघायला किंवा अनुभवायला चांगलं वाटेल. YP पवार नगर मित्रमंडळ करवीरचा राजा हे गेले 20 वर्षापासून अनेक नवीन मूर्त्या घडवण्याचा प्रयत्न करत आहे. कोल्हापूरमधले अनेक असे नामवंत किंवा नवखे कुंभारांना आपण संधी देत आज महाराष्ट्रात नाही तर देशातले नामांकित मूर्तिकार जे बॅलेन्सिंग किंग म्हणून ओळखले जातात त्यांच्यापर्यंत आमचा प्रवास आज इथं आलेला आहे. आणि ह्याच निमित्ताने यावर्षी कोल्हापूरकरांना एक भक्तिमय आणि थरारक अनुभव काय असतो आणि बॅलेन्स काय असतो हे जे मुंबईनं महाराष्ट्रानं बघितलं तेच यावर्षी करवीरचा राजाच्या माध्यमातून कोल्हापूरकर अनुभवतील एवढं मी निश्चित सांगतो सर्वांना. YP पवार मित्रमंडळ यांचा दरवर्षी वेगळा काहीतरी उपक्रम आपल्याला नेहमीच पाहायला मिळतोय आणि यावर्षी त्यांनी बॅलन्सिंग गणेशाची मूर्ती स्थापन करून कोल्हापूरकरांना काहीतरी नवीन देण्याचा प्रयत्न करणार आहेत. तर नक्कीच यावर्षीचा त्यांचा गणपती बाप्पा पाहण्यासारखा असणार आहे. तर कोल्हापूरकरांनी नक्कीच या मंडळाला भेट द्यावी. कॅमेरामन केतनसह मी सुरेखा, तारा न्यूज, कोल्हापूर.